नमस्कार मित्रांनो, बघा प्रश्न काय आहे. जर 2 वर्षाची एका मुद्दलाचे चक्रवाढ व्याज हे 12.102% दराने 6 रुपये 80 पैसे असेल तर ती रक्कम किती रुपये आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं, प्रिन्सिपल मुद्दल काढायची आहे. तर बघा मुद्दल काढायचं आपल्याला रास माहिती आहे. रास म्हणजे काय, मुद्दल प्लस व्याज, बरोबर हे माहिती आहे आपल्याला. यावरून आपण रास काढू शकतो, पण त्याने आपल्याला मुद्दल विचारली. व्याज आणि रास माहीत असेल तर मुद्दल काढता येते. बरं, आणि हे जर रास काढण्याचं सूत्र काय मित्रांनो, हे माहीत नसेल तर रास काढण्याचं सूत्र आहे P गुणिले 1 + R/100. त्याचा पॉवर काय, टी वेळ जी असेल ती, आणि R म्हणजे काय रेट, P म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल आपली. पण चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र काय मित्रांनो, हे चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र आहे. पण यानुसार काढायला गेले तर आपल्याला खूप वेळ लागेल. सोपं काय मित्रांनो, बघा या ठिकाणी काय करायचं, याला अगोदर अपूर्णांकात करून घ्यायचं. 12.102 बरोबर 25% आहे मित्रांनो, ध्यान ठेवा. 25/2 गुणिले 100. 100 म्हणजे काय, पर्सेंटेजचे मल्टिप्लायमध्ये येतील. म्हणजेच काय होईल मग, हे 25/200 = 1/8. आता या ठिकाणी काय, हे कधी पण प्रिन्सिपल अमाऊंट असतं. काय असतं, प्रिन्सिपल. हे काय असतं, इंटरेस्ट मित्रांनो. काय असतो, इंटरेस्ट. मग 8वर 1 इंटरेस्ट म्हणजे किती होईल, ते 9. पुन्हा 8वर 1 इंटरेस्ट म्हणजे 9. हे फर्स्ट इयरचं झालं, हे सेकंड इयरचं मित्रांनो, बरोबर. आता या ठिकाणी याचा स्क्वेअर किती आहे, 64. याचा स्क्वेअर आहे 81. आणि 64 म्हणजेच काय, प्रिन्सिपल अमाऊंट. 81 म्हणजे हे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट आहे की नाही, ते 81 होतं. या दोन्हीचं गॅप म्हणजे काय मित्रांनो, आपलं चक्रवाढ व्याज. या दोन्हीचं गॅप म्हणजेच काय, चक्रवाढ व्याज. कारण की रास आहे आणि ही प्रिन्सिपल अमाऊंट आहे याच्या रेशिओमध्ये, बरोबर. मग आता 17, पण 17 म्हणजे आपल्याला माहिती आहे मित्रांनो काय, तर 6.80 बरोबर. तर 1 बरोबर किती आहे मग, 0. ते 1 बरोबर किती काढायचं आपल्याला, बरोबर. ते ती किती येणार मित्रांनो, बघा आता 0.40 येते मित्रांनो. ते किती येतं, 0.40. करून पहा तुम्ही. आपल्याकडे 3 सेकंदामध्ये आपल्याला शॉर्ट असल्यामुळं इतकं कॅल्क्युलेशन करायला गरज नाही, पण तिरकस गुणाकार केल्यावर तुम्हाला हे उत्तर येऊन जाईल. 1 म्हणजे 0.40 आहे मित्रांनो. तर 64 म्हणजे काय, कारण आपल्याला काढायचं काय, प्रिन्सिपल. म्हणजे हे आपल्याला काय काढायचं आहे, मुद्दल काढायची. मग 0.40 गुणिले 64 बरोबर 25.6 येतं उत्तर मित्रांनो. आपण अशा गणितामध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त प्रिन्सिपल अमाऊंटच नाही, तर उत्तर हे आहे आपलं या ठिकाणी. पण अशा गणितामध्ये तुम्हाला एकूण रास काय ती पण डायरेक्ट काढता येते. अवघ्या 10 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर काढता येतं. या ठिकाणी रास काढता येते, व्याज चक्रवाढ व्याज किती ते पण काढता येतं. आणि जर तुम्हाला मुद्दलीची मुदत आपण काढलीच आहे. तर अशाच नवीन शॉर्ट ट्रिक्ससाठी आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.